आजपासून अधिवेशन सुरू होतं आहे आणि खरं तर माझी अपेक्षा होती की हे शासन थोडं तरी नैतिकतेच्या आधारे आत्तापर्यंत त्यांचा राजीनामा घेईल, पण तसं होताना आपल्याला दिसलं नाही. आता परवा जे चार्जशीट आपल्या पुढे आलंय त्यानंतर तर राजीनामा सोडाच, बडतर्फ करायला हवं होतं धनंजय मुंडे यांना. इतका वाईट त्यांचा सगळा जो चार्जशीट आहे त्याच्यात वाल्मिक कराडबद्दल इतकी वाईट माहिती आली आहे की त्यांनी 10 वर्ष सिंडिकेट चालवलं. त्यांचे जे लोक होते इतर संतोष घुळे असो, विष्णू चाटे असो, जयराम असो, हे सगळी जण संघटित गुन्हेगारी करत होती. मग ती कोणाच्या आशीर्वादाने होती? आणि अशा व्यक्तीला, अशा वाल्मिक कराडला शासकीय बॉडीगार्ड दिले गेले होते. तब्बल 2 वर्ष हे त्यांना बॉडीगार्ड होते. एवढंच नाही, परळीत ते मुख्यमंत्री जी लाडकी बहीण योजना होती त्याचे अध्यक्ष होते. मग अशी जी पदं त्यांना मिळत गेली ते काय आपोआप मिळत गेली का धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानेच होती? आणि आशीर्वाद सोडा, मी तर पहिल्या दिवशीपासनं त्यांच्या जमिनी कशा एकत्र, कंपन्या कशा एकत्र, व्यवहार कसे एकत्र, दहशत कशी एकत्र, ह्याची सगळी उदाहरणं दिली. मग मी ऑफिस ऑफ प्रॉफिट दिलं, त्यांचं कृषी घोटाळा अगदी मुद्देसूद मांडला आणि एवढं होऊन सुद्धा ना चौकशी ना काहीच झालं नाही. आणि आत्तापर्यंत खरं तर या माणसाला बडतर्फ करायला पाहिजे होतं, पण शासन तसं करताना आपल्याला दिसत नाही आहे. आता याच्यात आपण जर बघितलं असे अनेक गोष्टी झाल्या होत्या, जसं महादेव मुंडे प्रकरण बघा, आजपर्यंत त्याच्यावर जर चौकशी नीट होत नसेल, त्यांच्या पत्नीला सुद्धा आजपासनं उपोषणावर बसायला लागत असेल, तर असे क्लेश तुम्ही सामान्य लोकांना का देताय? आणि अशाच व्यक्तीला, कराडसारख्या व्यक्तीला आज तगायत VIP ट्रीटमेंट मिळते, हे कोणाच्या आशीर्वादाने आहे? ह्या माणसाला ॲब्सल्युटली ही शुड बी सेंट टू द गॅलोज असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ते करण्यासाठी योग्य चौकशी झाली पाहिजे. आपण आता बघतोय 2च दिवसापूर्वी तिथल्या जेलच्या अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं आहे की आमचे CCTV चालत नाही आहेत, म्हणजे आम्हाला कोणाला काही उत्तरं देण्याची गरज नाही आहे. कोणी येईल, कोणी वाल्मिक कराडला भेटेल. आम्हाला अशी माहिती मिळते आहे की आता त्यांचा चहा, त्यांचा नाश्ता, त्यांचं जेवण सगळं त्यांना ऐशोआरामात, म्हणजे त्यांची बडदस्त ठेवली जाते. एवढंच नाही, VCद्वारे ते 2-2 तास लोकांशी गप्पा मारतात. कोणीही येत आहे, वकिलांच्या नावाखाली कोणी भेट घेत आहे, हे सगळं कोणासाठी होतं? सामान्य तुमच्या माझ्यासारख्या लोकांसाठी हे कधी होईल का? आणि ह्याचाच अर्थ आहे की प्रचंड मोठा राजकीय दबाव आहे. आणि हा दबाव जर हटवायचा असेल तर पहिली माझी तीच मागणी आहे की आता राजीनामा नाही, आता यांना बडतर्फ करा. आपण जर चार्जशीट बघितली तर त्याच्यात इतक्या गंभीर गोष्टी आहेत की 6 तारखेपासूनचं जे सगळं डिस्क्रिप्शन आहे ते त्याच्यात लिहिलेलं आहे. 7 तारखेला वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला सांगतात की असं आपल्या कोणी आड आलं तर आपल्याला खंडणी मिळणार नाही, त्यामुळे जो आपल्या आड येईल त्याला आडवा करा, अशा डायरेक्शन्स. आणि याच्यासाठी तू विष्णू चाटेशी बोलून घे, असं हे जे डायरेक्शन्स दिल्या गेल्या. आणि 8 तारखेला सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांची सगळ्यांची तिरंगा हॉटेलमध्ये बैठक होते आणि त्याच्यात हा पूर्ण कट रचला जातो की आता संतोष देशमुख आपल्यामध्ये आले तर त्यांना संपवायचं. हे जे सगळं जेव्हा वाचते ना, आणि त्याच्यात CIDनी स्वतः असं जी चार्जशीटची कॉपी आमच्याकडे आली आहे त्याच्यात लाल अक्षरात लिहिलं आहे की ही लोक अमानुषपणे, अमानवीय पद्धतीने हे सगळं कृत्य करत त्याचा आनंद घेत होते. आता हे जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा असं डोकं फिरतं माणसाचं की ही माणसं कशी असू शकतात. आणि अशा लोकांना मोठं करणारे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला इतका विचार का करावा लागतोय? आता काही ज्या गोष्टी इतर चार्जशीटमध्ये आल्या आहेत की जवळजवळ 15 व्हिडिओज आहेत आणि 8 फोटोग्राफ आहे. हे पूर्ण कृत्य करताना कोणी व्हिडिओग्राफी करतंय, ते पण 15 व्हिडिओज. म्हणजे मला कसतरी होतं हे सगळं प्रकरण. आणि त्याचे काही जे बघितले ते बघून म्हणजे ही माणसं नाही आहेत. आणि मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की अशा 3rd ग्रेडेड मंत्र्याला ताबडतोब तुम्ही बडतर्फ करा. प्लीज, हात जोडतो. महाराष्ट्राला वाचवायचं असेल ना तर अशा माणसाला तुम्ही बडतर्फ करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.